गोडूबाई संदर्भात आम्ही जी चूक केली आहे ना, ती तुम्ही अजिबात करू नका. आज आम्हाला गोडूबाईला घेऊन हॉस्पिटलला जावं लागलं. काय झालं सांगते पुढे. सकाळी लवकर उठून बेडरूम आवरून चाय बिस्किट खाऊन थोडा आराम केला. मम्मी सोबत असल्यामुळे जरा निवांत आहे. आराम होतो, स्वतःला थोडाफार वेळ देता येतो. मम्मी गेल्यानंतर कसं होईल याचं टेन्शन येतं. असो, गोडूबाईला काय झालं सांगते. मला ना DM तसेच बऱ्याच कमेंट आल्या होत्या. बाळ रात्रभर रडत असेल ना, तर तेलाने मालिश करून झोपव. बाळ खूप छान आणि बराच वेळ शांत झोपतं. गोडूबाई रात्रभर जागरण करायची, त्यामुळे आम्ही सुद्धा बाळाची तेलाने मालिश करायचं ठरवलं. सतत 7-8 दिवस मालिश चालू ठेवली, पण गोडूबाई काही शांत झोपली नाही. पण झालं काहीतरी वेगळंच. आम्ही छान असं बदाम तेल वापरलं. आम्ही ते गोडूबाईच्या अंगावर रात्रभर तसंच ठेवायचो. त्यामुळे झालं असं की माझ्या गोडूबाईला खूप सारे पुरळ आली. माझ्या लेकीला विचित्र बारीक बारीक मानेला कानाला पुरळ आली. खूप वाईट वाटलं. त्या पुरळ खूप लाल दिसत होत्या. त्याची आग तर होत नसेल ना असं वाटायचं. पण आम्ही लगेचच डॉक्टर मॅडमला भेट दिली. त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं, बाळाला तेलाचा वापर करू नका. तसेच 6 महिने पूर्ण झाल्याशिवाय बाळाला कुठलेही प्रोडक्ट वापरून बघू नका. तसेच बाळाला बेसन पीठ, मसूर डाळ पीठ, दूध किंवा दुधाची साय असं काहीही वापरू नका. मॅडमने बाळासाठी साबण तसेच त्या पुरळला लावण्यासाठी आणि मालिश करण्यासाठी लोशन दिलं आहे. समोर मी काही क्लिप ॲड केल्या आहेत. तुम्हाला समजेलच किती विचित्र दिसत आहे माझ्या गोडूबाईचा चेहरा, कान आणि मान. माझ्या लेकीचं हे तेलामुळे झालेलं इन्फेक्शन लवकर बरं झालं पाहिजे. आता मात्र आम्ही ठरवलं, डॉक्टर मॅडमला विचारल्याशिवाय काहीही करायचं नाही. बाळावर कुठलेही एक्सपेरिमेंट करून बघायचे नाही. लहान बाळाचं 3 महिन्यानंतर झोपेचं रुटीन लागेल, तोपर्यंत मी माझ्या गोडूबाईची काळजी घेणार. तिने रात्रभर जागी ठेवलं तरी चालेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ओके, बाय.